नमस्कार, मी विद्या विप्राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीने दही कसं लावायचं। अगदी सोपी पद्धत आहे। चला तर मग तुम्हाला दाखवते। इथं मी दूध घेतलंय, गरम करून घ्यायचं, चांगलं उकळी आणून दुधाला। पूर्ण उकळी आणून द्यायची आणि नंतर कमी गॅसवर थोडंसं उकळून द्यायचं। हे पहा, आता चांगल्या प्रकारे उकळी येऊन राहिली आहे दुधाला आपल्या। चांगलं उकळून द्यायचं दूध। आता चांगली उकळी आली आहे। कमी गॅसवरती 2-3 मिनिटं असंच उकळून द्यायचं दूध। हे पहा, चांगलं आता 2-3 मिनिटं आपलं कमी गॅसवरती उकळतंय दूध। आता मी गॅस बंद करते आणि दूध थंड होऊन द्यायचं। आता हे दूध मी कोमट करून घेतलंय। अशा प्रकारे कोमट करायचं की आपलं बोट त्याच्यात ठेवल्यानंतर आपल्याला जास्त गरमही नाही लागलं पाहिजे। आपण साधारणतः बोट त्याच्यात ठेवू शकतो इथपर्यंत थंड करून घ्यायचं। आता हे कोमट झालेले दूध बाजूला ठेवते मी। 1 चमचा दही घेतलंय, त्यात थोडंसं पाणी टाकायचं, पूर्ण फेटाळून घ्यायचं ते। आता हे अशा प्रकारे पसरट भांडं घ्यायचं दही लावायला कधी पण। हे दही मी त्यात टाकून घेते, पूर्ण भांड्याला ते पसरून घ्यायचं दही। अशा प्रकारे पूर्ण भांड्याला मी ते दही लावून घेतले आणि आता हे दूध त्यात टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मी असंच झाकून ठेवते। 7-8 तास झाकून ठेवायचं। मध्ये मध्ये झाकण काढायचं नाही त्याचं। पूर्ण 7 तास असंच झाकून ठेवायचं। काल मी तुम्हाला दाखवलं दही कशा प्रकारे लावायचं, कितपर्यंत दूध तापवायचं, थंड कितपर्यंत करायचं आणि किती तास ठेवायचं। साधारणतः मी ते 7 ते 8 तास ठेवलं होतं दही लावून। आता पाहूया आपलं दही कसं तयार झालंय। आता हे पहा, किती घट्टसर आपलं दही तयार झालंय। हे पहा, अगदी दुकानातल्यासारखं आपलं दही तयार झालंय आणि जास्त आंबटही होत नाही, एकदम घट्ट राहतं मस्त। हे पहा, किती छान प्रकारे आपलं दही तयार झालंय। असंच तुम्ही लावून पहा, कसं होतंय मला नक्की सांगा। आणि त्याच दह्यात परत दूध टाकत जाऊ नका, त्याने दही आंबट होतं, वास येतो दह्याचा। त्यामुळे मी जी काही प्रोसेस दाखवली त्या प्रकारेच तुम्ही करून पहा आणि कसं होतंय ते नक्की सांगा। मी जी प्रोसेस दाखवली त्या प्रोसेसप्रमाणेच तुम्ही दही बनवा। कसं होतंय ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।